धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणी प्रक्रियेला अत्यंत मर्यादित प्रतिसाद मिळत आहे। सभासत्वासाठी 1200 रुपये शुल्क अनिवार्य केल्यापासून राज्यातील रिक्षा चालकांमध्ये नाराजी ओढावली असून आतापर्यंत फक्त 500 रिक्षा चालकांनीच नोंदणी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रिक्षा चालकांचे म्हणणे आहे की वाढीव शुल्क सध्याच्या आर्थिक परिस्थितीत परवडणारे नाही। दिवसेंदिवस वाढणारे महागाईचे दर, इंधन खर्च आणि अनियमित उत्पन्न खर्च यामुळे हे शुल्क भरणे अनेकांसाठी कठीण जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। याशिवाय मंडळाकडून देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेअंतर्गत वयोमर्यादा जास्त असल्याने अनेक चालकांना त्याचा लाभ मिळण्यात अडथळे येत असल्याचे विविध रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे। वयोमर्यादा 50 वर्षावर आणण्याची तसेच शुल्क कमी करण्याची मागणी संघटनांनी राज्य सरकार व मंडळाकडे अधिकृतरित्या केली आहे। रिक्षा संघटनांचे मत आहे की शासनाकडूनच चालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून ती खरोखर प्रभावी होण्यासाठी शुल्क व वयोमर्यादा वास्तविक ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा बहुतांश चालक या योजनेपासून दूर जातील असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे।